गोलंदाजी करतो साहिल. हाफ ट्रॅकर चेंडू अतिरिक्त उसळी. अवांतर चेंडू व्हाईट बॉल. इकडची एक 3 बॉल झाले ना. लॉंगनला बॉल फसला मात्र फिल्डर होते मात्र गच्चाळ फिल्डिंग पाहायला भेटते आपल्याला मान संघाकडून. 2 धावेचा पर्यंत 2 धावा धावून पूर्ण केल्यात. धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या मात्र 4 धावा. अजून एक हाफ ट्रॅकर चेंडू थर्डमॅनच्या दिशेने. फिल्डर मात्र सज्ज केला इथे. एक धाव. दोन धावा. पंच 1 मिनिट सामना थांबवायचा. पंच बॉल किती झाले टोटल. बॉल 4 बॉल झाले ना. पहिला बॉल डॉट आला. पंच 1 मिनिट. पहिला डॉट नंतर सिंगल परत व्हाईट बॉल आला. त्याच्यानंतर एक सिंगल आली. एक काढली काय. सहा धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला भेटते. आता मात्र विकेटचं होतंय पतन. नरेश एक मोठा मासा गळायला लागलाय. मान या संघाचा. नरेश दा जरा इथे ना.
हॅलो 14 धावा धावसंख्येवरती. बॉलरचं नाव सांगायचं दीपक. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं. स्ट्रायकिंग एंडला कल्पेश. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये बीट झालेत कल्पेश. नेक्स्ट बॉल दीपक याचा. हाफ ट्रॅकर चेंडू. अजून एक मिड विकेटला मारण्याचा प्रयत्न. विनोद आहेत तिथे. एक धाव बघता बघता 2 धावा कंप्लीट. 2 धावेच्या मैदानात संघाची धावसंख्या 16 धावा धावसंख्येवरती. नेक्स्ट बॉल. आता मात्र प्रॉपर बॉलला वॉच करून बॉल मिड विकेटच्या दिशेने सीमा पार. 6 धावा. 6 धावेच्या मध्येने संघाची धावसंख्या मात्र 22 धावा धावसंख्येवरती. मूर्ती लहान पण कीर्तिमान असा ज्याची ओळख आहे कल्पेश. लेफ्ट हँड बॅट्समन. मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे त्याच्यामध्ये. सन्मानजनक स्कोर उभारायचा असेल तर असेच फटके कल्पेशला खेळावे लागतील आपल्या संघासाठी. नेक्स्ट बॉल परफेक्ट यॉर्कर. गुड रनिंग द बिटवीन द विकेट. 2 धावेच्या मैदानात संघाची धावसंख्या 24 धावा. अजून एक हाफ ट्रॅकर चेंडू. मिड विकेटच्या दिशेने भिरकावण्याचा प्रयत्न, मात्र मोठ्या फटक्याच्या नादामध्ये बॉल मात्र बीट झाले कल्पेश. लेग पायच्या स्वरूपामध्ये एक धावेच्या मैदानात संघाची धावसंख्या 26 धावा. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला जयेश. चालू असलेल्या गोलंदाजीमधील एक शेवटचा चेंडू. अजून एक हाफ ट्रॅकर. सन्मान दिला मात्र यस नोच्या मध्ये एक धावा कंप्लीट केले. 1 धावेच्या मैदानात संघाची धावसंख्या मात्र 27 धावा. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला इथे. संपत वैयक्तिक पहिल्या संघासाठी तिसरं षटक घेऊन येतोय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, मात्र गचा फिल्डिंग पाहायला भेटते. याच्यामध्ये 3 धावा धावून संघाची धावसंख्या 30 धावा. मात्र स्ट्रायकिंग एंडला कल्पेश. मोठे फटके मात्र खेळावे लागतील. अवांतर चेंडू. व्हाईट बॉलच्या मैदानात संघाची धावसंख्या 31 धावा धाव फलकावरती लागलेत. एक सन्मानजनक स्कोर, एक चांगली सुरुवात मात्र पाहायला भेटते आपल्याला आरसीसी गलवाडी संघाचे. अजून एक वेट अँड वॉच असा फटका खेळला मात्र कल्पेशाने. 6 धावेच्या मैदानात संघाची धावसंख्या 37 धावा. नेक्स्ट बॉल. अजून एक सेम फटका. स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा. 6 धावेच्या मैदानात संघाची धावसंख्या मात्र
42 धावा, 43 सॉरी माफ करा. अजून एक सेम बॉल आणि उडी मारून मारण्याचा प्रयत्न. बॉल मात्र जाईल सीमा रेषा पार. 6 धावांसाठी. संघाची धावसंख्या मात्र 49 धावा. या षटकातील अजूनही 2 चेंडू उर्वरित शिल्लक असतील. 3 बॉल 3 सिक्स मारलेत कल्पेशाने. अजून 2 बॉलला 2 सिक्स मारेल का पाहूया. पुढील चेंडू संपत यांचा. अजून एक हाफ ट्रॅकर चेंडू. फटका फसला मात्र फिल्डर आहेत बॉलच्या खाली. मिस फील्ड पाहायला भेटते आपल्याला तिथून. त्याच प्रकारे गुड रनिंग बिटवीन द विकेट बघायला भेटते आपल्याला. बघता बघता 3 धावा कंप्लीट केल्या. 4थ्या धावाच्या पर्यंत 4थी धाव देखील कंप्लीट केले. 4 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या मात्र 53 धावावरती जाऊन पोहोचले. एक सन्मानजनक स्कोर उभारला मात्र कल्पेश आणि जयेश याने. स्विंग अँड मिस ऑन साइडला भिरकावण्याचा प्रयत्न. बॅटर बीट होतील सोबत कीपर देखील बीट होतील. अजून देखील वारंवार गचार फिल्डिंग पाहायला मिळते. अवंतर चेंडू. व्हाईट प्लस 2 अशा टोटल 3 धावा. 3 धावेच्या मध्येने संघाची धावसंख्या 56. आता मात्र मिड ऑनला बिरकावला चेंडू. बॉल मात्र सीमारेषा पार. 6 धावा. 6 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 62 धावा. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी एक हाणामारीचा षटक घेऊन आला तो विनोदा. गणेश पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलंय जयेशाने. 1 बाउन्स चौका. अजून एक मिडॉनच्या डोक्यावरनं बाउंड्री लाईनला क्लिअर करत बॉल जाईल सीमारेषा पार. 7 धावा. आता मात्र जयेशची बॅट देखील बोलायला लागले. या 6 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या मात्र झाले 71. अजून एक स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल सीमारेषा पार. षटकार. 6 धावा. या 6 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या मात्र 77 धावा. एक सन्मानजनक एक फायटिंग स्कोर मात्र उभारला इथे गडवडी संघाने. एक विकेट गमावला होता मात्र त्या विकेटचं काही एवढं महत्व इथे दाखवून दिलं नाही 2 बॅटरने कल्पेश आणि जयेश याने. एक चांगला स्कोर उभारला मात्र इथे. नेक्स्ट बॉल. अजून एक स्लॉट मध्ये बॉल मिड ऑनच्या डोक्यावरून. बॉल 1 बाउन्स चौका. 4 धावा. 4 धावेच्या मध्येने संघाची धावसंख्या 81. आता मात्र जयेशने देखील आक्रमण करायला चालू केलंय.
चारी बॉल आणि चारी बॉल मध्ये मोठे फटके पाहायला भेटले आपल्याला जयेशच्या बॅट मधून. नेक्स्ट मॅच आपल्याला बघायला भेटते अजून एक खेचून वडून मारलेला बॉल लांबच लांब 6 धावा जयेशच्या बॅट मधून. 6 धावेच्या मदतीने संघाची धाव संख्या मात्र बघायला भेटते 87-87 धावा. नेक्स्ट बॉल लास्ट चेंडू अजून एक सेम ऑन साइडला भिरकावण्याचा प्रयत्न मात्र फंबल झाले. बॉल जाईल मिडल क्षेत्रामध्ये. 1 धाव 2 धावेचा प्रयत्न. तिसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र इथे कुठेतरी विकेट सॅक्रिफाईस करायला लागेल जयेशाला. 2 धावेच्या मदतीने संघाची धाव संख्या आपल्याला बघायला भेटते स्कोर कार्ड वरती 89 धावा आणि जिंकण्यासाठी 90 धावांचं टार्गेट आपल्याला सेट करून दिले गडवडी संघाने निनाय स्पोर्ट्स मान संघासमोर. नेक्स्ट मॅच आपल्याला बघायला भेटेल माळसवडे वर्सेस एरवत जुगाई. दोन्ही संघाचे संघनायक यांनी तेशी संपर्क साधायचा आहे. सॉरी माफ करा. माळसावडे वर्सेस गजापूर 2. सामना लवकर चालू करायचा आहे. गवळेवाडी संघ संदीपला टॉस फाउंड केला. नेक्स्ट मॅच आपल्याला बघायला भेटेल गजापूर 11 वर्सेस माळसावडे संघ. चला मैदानावरती चालू असलेला सामना आपल्याला बघायला भेटेल आरसीसी गवळेवाडी वर्सेस निनाय स्पोर्ट्स मान. एक मोठा स्कोर मात्र उभारलाय आरसीसी गवळेवाडी संघाने. जिंकण्यासाठी मात्र मान संघाला मोठे फटके खेळणे गरजेचे आहे आणि त्याच स्कोरचा पाठलाग करताना आपल्याला बघायला भेटतील 2 धडाडीचे फलंदाज मान संघाकडून. स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला भेटेल साहिल आणि नॉन स्ट्राईक एंडला पाहायला भेटतील आपल्याला दीपक यांना. प्रशांत वैयक्तिक पहिला आणि संघासाठी पहिलं गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत प्रशांत. मोठा स्कोर मात्र उभारलाय आरसीसी गवळेवाडी संघाने आणि त्या स्कोरचा पाठलाग करण्यासाठी मान संघाचे धडाडीचे फलंदाज आपल्याला पाहायला भेटतील साहिल आणि दीपक. एक अवांतर चेंडू अवांतर व्हाईट प्लस 4 धावा 5 धावेच्या मदतीने संघाचा मात्र श्री गणेश आपल्याला बघायला भेटेल मान संघाकडून.
एक मोठा स्कोर मात्र उभारलाय. जसं कल्पेश आणि जयेश याने मोठे फटके खेळले तसेच मोठे फटके खेळून मात्र स्कोरचा पाठलाग आपल्याला करावा लागेल. डॉट बॉल. नेक्स्ट बॉल. अजून एक स्विंग अँड मिस आपल्याला पाहायला भेटते प्रशांतच्या गोलंदाजीमधून. लागोपाठचे 2 बॉल डॉट आले. डॉट बॉलच्या मैदानात संघाची धाव संख्या मात्र 5 धावेवरती स्थिर आहे. नेक्स्ट बॉल प्रशांतचा साहिल यांना पुरलेल्यांचा बॉल एक तेच तर्रार बॉल आपल्याला बघायला मिळाला. अजून एक डॉट बॉल. लागोपाठचे 3 बॉल आपल्याला डॉट बघायला भेटले प्रशांतच्या गोलंदाजीमधून. नेक्स्ट बॉल. स्विंग अँड मिस. स्लोअर चेंडू. लगातारचा 4था बॉल देखील बीट झालेला बघायला भेटते आपल्याला साहिल. अजून चालू असणाऱ्या गोलंदाजीमधील 2 चेंडू शिल्लक असतील. नेक्स्ट बॉल. साहिल याला मोठे फटके मात्र खेळावे लागेल. अजून स्विंग अँड मिस. अजून एक चेंडू डॉट. वारंवार डॉट बॉलची सांगता ग्राउंड मध्ये आपल्याला बघायला भेटते. लास्ट बॉल. अजून एक हाफ ट्रॅकर चेंडू. फटका मात्र फसलाय. नो मॅन्स लँड मध्ये बॉल मध्ये 1 बॉल गॅदर करतील. 1 धाव. 2 धाव. 2 धावेच्या मध्ये संघाची धाव संख्या मात्र 7 धावावरती. फिरकीचा जादूगार असं आपल्याला बघायला भेटेल ग्राउंड मध्ये. निलेश गवळी. पश्चिम महाराष्ट्र देखील गाजवलाय असे गोलंदाज आपल्याला बघायला भेटेल निलेश गवळी. वैयक्तिक पहिल्याने संघासाठी दुसरं शतक घेऊन येतोय. इथून पुढे मात्र मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. 18 बॉल आणि 83 धावेची गरज असताना वारंवार डाऊट चेंडू आपल्याला बघायला भेटते मान याच्या फलंदाजाकडून. नेक्स्ट बॉल. हाफ ट्रॅकर चेंडू. अजून एक डॉट बॉल. इथून पुढे मात्र मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. अजून एक हाफ ट्रॅकर चेंडू. व्हाईट बॉल. 1 बाउन्स. दंडित केलंय गोलंदाजाला. हा व्हाईट बॉल. अजून एक नो बॉल आपल्याला बघायला भेटेल. बॉल पडल्यानंतर अतिरिक्त उसळी घेत आहे आपल्याला बघायला भेटते ग्राउंड मध्ये. नेक्स्ट बॉल निलेशाचा. अजून एक चेंडू ऑनसाइडला भिरकावण्याचा प्रयत्न. बॉल मात्र होतोय डॉट. डॉटच्या मध्ये संघाची धाव संख्या 9 संख्येवरती. अजून एक हाफ ट्रॅकर चेंडू. नो मॅन्स लँड मध्ये बॉल जातोय. 1 धाव. 1 धावेच्या मैदानात संघाची धाव संख्या मात्र होते 10. या षटकामधील अजून उर्वरित 2 चेंडू मात्र शिल्लक असतील. इथून पुढे जर स्कोरचा पाठलाग करायचा असेल तर मोठे फटके मात्र खेळणं गरजेचं आहे. अजून एक हाफ ट्रॅकर चेंडू. अजून एक डॉट बॉल. कुठेतरी प्रेशर रिअलाइज केलंय फलंदाजावरती गवळेवाडी यांच्या गोलंदाजाने. अजून एक डॉट बॉल. दुसरी ओव्हर देखील इथे समाप्त झाले.
दोन षटकांच्या मैत्रिणी संघाची धाव संख्या मात्र बघायला भेटते आपल्याला 10 धावा. नेक्स्ट गोलंदाज आपल्याला बघायला भेटेल आरसीसी गोलवाडी संघाकडून प्रतीक. एक युवा गोलंदाज आपल्याला बघायला भेटेल आरसीसी गोलवाडी संघाकडून प्रतीक. एक धावेच्या मदतीने संघाची धाव संख्या मात्र बघायला भेटते आपल्याला 11. अवांतर चेंडू व्हाईट बॉलच्या मदतीने संघाची धाव संख्या मात्र 12. आता मात्र सामना गवळवाडी संघाकडून झुकलेला आपल्याला बघायला भेटतो. अजून हाफ ट्रॅकर चेंडू अजून एक डॉट बॉल. फलंदाजीसाठी आलेले साहिल याच्या बॅट मधून आपल्याला बघायला भेटले 9 बॉल आणि फक्त 2 धावा. मोठे फटके खेळणं गरजेचं होतं. आता मात्र इथे फंबल होतात. अब्बी आणि जितेंद्र या दोघांच्या मधून देखील बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकाट. या 4च्या मदतीने संघाची धाव संख्या 16. नो बॉल. नो +4. 5 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या मात्र आपल्याला बघायला भेटेल 21 धावा धावसंख्येवरती. एक धाव 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या होती 23. अजून मात्र जिंकण्यासाठी 67 धावेची आवश्यकता आहे. आता मात्र इथे विकेटचं होतंय पतन. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. प्रतीकला मात्र माघारी पडतावत आहे. अजूनही जिंकण्यासाठी 7 बॉल आणि 67 धावेची आवश्यकता आहे. सामना मात्र एकतर्फी झालेला आपल्याला बघायला भेटतो आरसीसी गवळवाडी संघाकडून. साहिल यांची जागा घेण्यासाठी आले दीपक. आता मात्र सामना पूर्णपणे आरसीसी गवळवाडी संघाकडे झुकलेला आपल्याला बघायला भेटेल. क्षेत्रातील शेवटचा चेंडू एक धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 24. जिंकण्यासाठी मान संघाला 6 बॉल आणि 66 धावांची आवश्यकता आहे. नेक्स्ट गोलंदाजासाठी जितेंद्र गोपाळ, युवा टॅलेंटेड पाहायला भेटेल आपल्या आरसीसी गवळवाडी संघाकडून. हाफ ट्रॅकर चेंडू पॉइंटच्या दिशेने
एक युवा टॅलेंटेड क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला भेटेल आरसीसी गवळवाडी संघाकडून. एक धावेच्या मदतीने संघाची धाव संख्या मध्ये 25 धावा. दीपक अजून एक फुलर लेनचा चेंडू मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. एक धावेचा प्रयत्न. एका धावेच्या मदतीने संघाची धाव संख्या होते 26 धावा. अजून एक निर्धार चेंडू आपल्याला बघायला भेटेल जितेंद्र यांच्याकडून. मंत्र जिंकण्यासाठी 3 बॉल आणि 64 रनची आवश्यकता. सामना मात्र एकतर्फी जिंकला आरसीसी गवळवाडी संघाने. अजून एक निर्धार चेंडू. मोठ्या संघाचा पाठलाग करताना मान संघ कुठेतरी कमी पडलेला आपल्याला बघायला भेटतोय. सिंगल डबल आणि स्कोर मध्ये काही फारसा बदल होणार नाहीये. आता मात्र एक बॉल शिल्लक असेल. एक ऑन साइडला भिरकावलेला बॉल. सामना मात्र येत होता फिनिश आणि एकतर्फी सामन्यावरती वर्चस्व गाजवलं आरसीसी गवळवाडी संघाने आणि तो सामना आपल्या खात्यामध्ये जमा केला.